नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय स्टडी मॅथ यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो। आपण पाहत आहात 5 मिनिटमध्ये 5 प्रश्न। येणाऱ्या सीटेट भरतीला अनुसरून आम्ही ही सिरीज सुरू केलेली आहे। यामध्ये आपल्याला मागे झालेल्या सीटेट एक्झाम मधले PYQs आणि एक्सपेक्टेड प्रश्न आपण पाहत आहोत। तर वेळ वाया न घालवता सुरू करूया आजच्या पहिल्या प्रश्नाला। आजचा पहिला प्रश्न, 240 अंकों की एक परीक्षा में किसी ने 52 अंक अर्जित किए, पाय आलेख में इसका संगत कोण है। आपल्याला कोण विचारला आहे। आता कोण विचारला म्हटल्यावर येईल कशात, डिग्री मध्ये, बरोबर। आणि सर्वात आधी हायलाइट करण्यासाठी गोष्ट आहे पाय आलेख। तर हा प्रश्न आहे पाय चार्टवर। आता पाय चार्टचा सर्कल हमेशा कितीचा असतो रे, 360 डिग्रीचा, बरोबर। आता आपण पाहू प्रश्न। प्रश्न काय म्हणतो, 240 अंकों की एक परीक्षा में 22 अंक किसी ने 22 अंक अर्जित किए, तो इसका संगत कोण क्या है। पहा, आता 360 डिग्री दिली आहे होल। आता होल मार्क किती आहे त्याचे, 240। ह्या 240 पैकी एक हिस्सा कोणीतरी घेतलेला आहे 52 मार्काचा, तर तो किती डिग्रीचा असेल बा, हे या प्रश्नाचं हे आहे। तर आता आपण प्रश्न सॉल्व्ह करू। तर पाहून घ्या कसं आहे, किती मार्क्सची एक्झाम आहे, 240। 240 बरोबर काय रे, 360 डिग्री, बरोबर आहे, 360 डिग्री। आणि यापैकी अंक किती प्राप्त केले आहे, 52। 52 अंक प्राप्त केले आहे। तर हे 52 अंक ह्या पाय चार्टच्या किती डिग्री आहे हे आपल्याला विचारलं आहे। आपल्याला इक्वेशन मिळालं, असं इक्वेशन मिळालं बरोबर सरळ सरळ क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं। याचा याचाशी गुणाकार, याचा याच्याशी गुणाकार, बरोबर आपल्याला x ची व्हॅल्यू मिळून जाईल। चला पाहू आपण। 0 सोबत 0 कॅन्सल, 12 दोन्ही 24, 12 त्रिक 36, बे एक बे 52 26 आणि 26 गुणिला 3, 26 गुणिला 3, 26 एक 26, 26 दोन्ही 52 आणि 26 त्रिक 78, म्हणजेच 78 डिग्री ह्या प्रश्नाचं राईट आन्सर होऊन जाईल। तर 52 अंक अर्जित केलेल्या 52 अंक अर्जित केलेल्याचा कोण किती होऊन जाईल, 78 डिग्री। तर ऑप्शन नंबर सेकंड ह्या प्रश्नाचा राईट आन्सर असेल। अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याची कोशिश केलेली आहे। पाय चार्टचे प्रश्न आपल्याला मागील वर्षी खूप मिळालेले आहेत, तर पाय चार्ट हे चॅप्टर विसरू नका। चला नेक्स्ट, यदि 2352 एक संख्या दिली आहे 2352 बरोबर 2x इंटू 3y इंटू 7z है, तब x प्लस y प्लस z का मान क्या है। आता इथे आपल्याला फॅक्टर दिलेले आहे, पहा 2चे 3चे 7चे, यांनी आपल्याला क्लू दिलेला आहे की इथे याचे फॅक्टर पडलेले आहे। तर त्या फॅक्टरचा जो घात आहे त्यांची बेरीज आपल्याला विचारली आहे। तर आपल्याला फॅक्टर काढले तर आपल्याला त्याचा घात कळून जाईल। फॅक्टर कसे काढतो आपण, पहा संख्या किती आहे, 2352, बरोबर। आता सर्वात पहिले 2 आहे तर आपण 2 नेच भाग देऊया संख्येला, 2 ने भाग देऊ, बे एक बे बे एक बे, उरला किती 1, बे साती 14, उरला 1, बे सक 12। आता शेवटी 6 आहे म्हणून याला सुद्धा 2 ने भाग जातो, बे पंच 10, उरला 1, बे आठी 16, उरला 1, बे आठी 16। इथे पण 2 ने भाग जातो, सॉरी 2 गुणिला 2, याला सुद्धा 2 ने भाग जातो, बे दोन्ही 4, उरला किती 1, बे 9 18, उरले किती, उरले काय 8, 8 आणि हे 4, बे दोन्ही 4। याच्याही शेवटी 2 आहे, या सुद्धा याच्याही शेवटी 4 आहे, याला सुद्धा 2 ने भाग जातो, 2 2 2 1 2 3 4, बे का बे चौक 8, उरला 1, बे साती 14। आता याच्या शेवटी 7 आहे म्हणजे याला 2 ने भाग जातो का नाही, म्हणजे आपल्याला 2 चे किती फॅक्टर मिळाले आहे, 1 2 3 4, म्हणजे 2 चा 4 घात इंटू या संख्येला कितीने भाग जातो, 7 आणि 1 4, 7 आणि 4 11, 11 आणि 12, 12 म्हणजेच याला 3 ने भाग जातो। 3 ची कसोटी तर तुम्हाला माहीतच असेल की ज्या संख्येच्या बेरजेला 3 ने भाग जात असेल तिथे 3 ची कसोटी लागू होते, म्हणजे इथे 3 ची कसोटी लागू होते आणि 3 आपल्या याच्यात आहेच।
तर 3 इंटू 3 चौक 12 उरले 2 गुणिला 9, 3 9 27. बरोबर. चला पुढे 2 चा घात 4 जसा तसा, इथे 4 आहे, सॉरी इथे 49 येईल, 3 चौक 12 आणि 3 9 27. आता इथे 3 न भाग जातो का? नाही, इथे भाग जातो 7 ने, तर 7 गुणिला 7 49 होऊन जातील. मित्रांनो, हे आपल्याला आपले फॅक्टर मिळाले आहे. एक्झॅक्ट फॅक्टर किती होईल पहा. 2 चा घात 4 इंटू 3 चा घात 1 इंटू 7 चा घात 2. 7 2 वेळा आहे ना, म्हणून 7 चा घात 2. तर हे आपल्याला इक्वेशन विचार आलेलं आहे आणि हे आपल्याला विचारलं आहे या तिघांची बेरीज. x आपल्याला x ची व्हॅल्यू आलेली आहे, y ची आलेली आहे आणि z ची आलेली आहे. x ची व्हॅल्यू किती 4, y ची किती 1 आणि z ची किती 2. 4 आणि 1 5 आणि 2 7, म्हणजे 7 या प्रश्नाचं राईट आन्सर असेल. ऑप्शन नंबर 2 ह्या प्रश्नाचा राईट आन्सर असेल. चला नेक्स्ट. यदि किसी दुकानदार को एक वस्तु को 390 पर बेचने पर 20% का लाभ होता है, तो वस्तु का क्रय मूल्य है. आता इथे काय विचारलं आहे आपल्याला? एक वस्तू होती, त्याला दुकानदाराने विकलं किती? 390 रुपयात. बरोबर. आणि 390 विकल्यावर त्याला लाभ किती झाला? लाभ झाला 20%चा. आणि विचारला काय? बरी बात, 390 ला विकल्यावर त्याला 20% लाभ झाला, तर ती वस्तू कितीची होती असं विचारलं. तर याला आपण एकदम सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करू. बरोबर लक्ष द्या. पहा, 20% म्हणजे किती? 20/100. बरोबर. याला आपण कट करून टाकू. बरोबर किती आले? 20 एका 20, 20 5 100. बरोबर. इथं काय आहे पहा, 5 ची वस्तू होती, ती विकली की 5 च्या वस्तूवर कितीचा फायदा झाला? 1 चा. म्हणजे वस्तू होती 5 ची, विकली कितीला? 6 ची. बरोबर आहे. आता 6 ची व्हॅल्यू किती दिली आहे आपल्याला इथं? 390 रुपये. बरोबर. आता ह्या 6 ने 390 ला फॅक्टर हे करून घ्यायचं, भागाकार करून टाकायचा. पहा, 6 6 36 उरले किती? 3 6 5 30 आले 65. 65 ही आली 6 ची व्हॅल्यू आणि आपल्याला काढायची आहे एक्झॅक्ट व्हॅल्यू 5 ची. तर 5 5 25, आजचे आले 2, 5 6 3, 5 6 30 आणि इथे 2 32, म्हणजे 325. तर त्याने एक वस्तू 325 रुपयाला घेतली होती, त्यानंतर ती 390 ला विकली, म्हणून त्याला 20% फायदा झाला. तर ह्या प्रश्नाचा आन्सर किती राहील? ऑप्शन नंबर 4, 325 रुपये. अगदी सोप्या पद्धतीने सांगितलं आहे. पर्सेंट काढले आपण. 5 वर कितीचा फायदा झाला? 1 चा. म्हणजे 5 ची घेतली आणि 6 ची विकली, तर 6 ची व्हॅल्यू किती? 390. याप्रमाणे आपण सॉल्व्ह केलं. अगदी सोप्या पद्धतीने सॉल्व्ह केलं आहे. चला नेक्स्ट. हा प्रश्न आहे कॅलेंडरचा. कॅलेंडरचे प्रश्न सुद्धा सीटेट मध्ये खूप विचारले आहे मागील वर्षी. त्यामुळे आपण ह्या वर्षी सुद्धा हे चॅप्टर चांगल्या तरीकेने केलं तर आपल्याला निश्चित या वेळेच्या प्रश्नपत्रिकेत कॅलेंडरवर प्रश्न मिळू शकतात. चला तर प्रश्न पाहू. यदि 4/8/2017 को शुक्रवार है, तब 61 दिन बाद कौन सा दिन होगा. कॅलेंडरचे प्रश्न म्हटलं की अगदी इझी असतात, फक्त आपल्याला आपला कॉन्सेप्ट क्लिअर असला पाहिजे. तर पहा कसा. पहा, एक तारीख दिलेली आहे, 4 तारीख 8वा महिना 2017. त्या दिवशी कोणता वार होता? शुक्रवार. आता आपण लक्ष द्यायचं, शुक्रवार होता. बरोबर, प्रश्नात म्हटल्याप्रमाणे. आता 61 दिवसानंतर कोणता दिवस येईल म्हणे. आता तुम्ही सांगा, हप्ता कितीचा असतो? 7 दिवसांचा. दर 7 दिवसानं तोच तो दिवस पुन्हा येतो. तर जी संख्या दिली आहे याला काय करायचं? 7 ने डिवाइड करायचं. पहा, भाग द्या. 7 8 56. रिमाइंडर किती उरले? 5. हे रिमाइंडर सगळ्यात महत्वाचे असतात. ह्या रिमाइंडरला लक्षात घ्यायचं. 7 8 56 झालं, रिमाइंडर उरले 5. हेच 5 दिवस शुक्रवारच्या पुढे घ्यायचे. पहा,
शुक्रवारच्या पुढे 1 घेतला तर काय आला? शनिवार. 2 घेतला तर काय आला? रविवार. 3 घेतला तर काय आला? सोमवार. 4 घेतला तर काय आलं? मंगळवार. आणि 5 घेतला तर काय आलं? बुधवार. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं आपलं राईट आन्सर असेल. अगदी सोपं आहे कॅलेंडर चॅप्टर. कॉन्सेप्ट क्लिअर करा, तुमचे प्रश्न ऑटोमॅटिक सॉल्व्ह होऊन जाईल. चला नेक्स्ट. 40 व्यक्ति 3 दिन में 200 किलोग्राम चावल खाते हैं. 500 किलोग्राम चावल का 30 व्यक्ति कितने दिनों में उपभोग करेंगे? आता हा प्रश्न आहे टाइम अँड वर्कचा. याला आपण फॉर्म्युल्यात टाकल्या तर लवकर सॉल्व्ह होऊन जाईल. पहा दिलं काय आहे, जे दिलं आहे ते फक्त फॉलो करायचं आणि त्यानुसार मांडणी करायची, ज्याने काय होईल आपलं आन्सर लवकर निघेल. पहा इथे कोणता फॉर्म्युला लागू होतो? m1 d1 अपॉन वर्क बरोबर m2 d2 अपॉन w2. पहा फॉर्म्युल्यानुसार आपण जे दिलं आहे ते टाकू. जसं 40 व्यक्ती म्हणजे 40 मेन आहे, तर 40 मेन्स किती दिवस काम करतात? डी म्हणजे दिवस किती? 30. आणि वर्क म्हणजे आपल्याला दिलं आहे ते किती? 200 किलोग्रॅम बरोबर. नंतर दुसरं इक्वेशन काय आहे? मेन्स किती आहे? 30 म्हणजे 30 व्यक्ती आहे इनटू दिवस दिले आहे का? नाही, दिवस आपल्याला काढायला सांगितले, तर हे डी इथं जशाचा तसा येईल. अपॉन मध्ये किती आहे? किती झालं आहे? 500 ग्रॅम चावल झाले, तर 500 ग्रॅम इथं मांडून घ्यायचे. जशी मांडणी झाली बस, ही मांडणी आपण जशी सॉल्व्ह केली तसंच आपलं उत्तर भेटून जाईल. पहा कसं. आता इथं 200 इथं 500, इथं 100 ने भाग जातो. 100 दोन्ही 200, 100 पाची 500 बरोबर. ह्या 2 ने ह्या 40 ला भाग्या तर उरतात किती? 20 बरोबर. आणि हे 30 सोबत हे 30 कॅन्सल झाले. आता उरले काय आहे? 20 आणि इथं 5 म्हणजे 20 गुणेला 5 किती होतात? 100. तर 100 दिवस लागेल. तर 100 आपलं ह्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 4. चला नेक्स्ट. झाले आपले 5 प्रश्न. हा प्रश्न तुम्हाला होमवर्क साठी दिलेला आहे, तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आणि तर मित्रांनो, आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आणि आपल्या स्टडी मॅथ या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.